अधर्माचा नाश होणार असेल तर त्याने निसंकोचपणे युद्ध करायला हवे. आपली कर्तव्ये पार पाडल्याने सामर्थ्य वाढते, पण कर्तव्य करण्यापासून परावृत्त होऊन पळून जाऊन आपले सामर्थ्य कमी होते. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सुख किंवा दुःख भोगत असतो. आपणही प्राण्यांची रक्षा करण्यामध्ये संकोच करता कामा नये. जो धर्माच्या रक्षणासाठी जीवन दान देतो तो जीवनातील सर्व विषम परिस्थितींना पार करून पुढे जातो. भीष्म पितामहांनी द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या प्रयत्नावेळी काहीच विरोध केला नाही, म्हणून त्यांनाही शेवटी त्याची शिक्षा भोगावीच लागली. अशा शिवाजी महाराजांचे नाव आजही इतिहासामध्ये येते. जे घाबरट असतात त्यांचे नाव इतिहासात येत नाही. म्हणून ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे की धर्माच्या रक्षणासाठी आपण आपले कर्तव्य ऐन केन प्रकारे पार पाडलेच पाहिजे, तर त्या कर्माचे फळ आपल्याला भोगावेच लागते. स्वतःला सुशिक्षित म्हणणाऱ्यांचं कर्तव्य आहे की जे मूकप्राणी आहेत त्यांची हत्या होऊ देऊ नये. आज सीमेवर कितीतरी सैनिक आपल्या जीवाचे बलिदान देतात, कारण धर्माच्या रक्षणासाठी केलेले कोणतेही कार्य व्यर्थ जात नाही. ही कर्तव्य बुद्धी प्रत्येक क्षेत्रात गरजेची आहे. मुलांनीही त्यांची कर्तव्ये पार पाडलीच पाहिजेत. पतीने कोणत्याही परिस्थितीत पत्नीची काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे पत्नीनेही कुठल्याही परिस्थितीत पतीची साथ सोडता कामा नये. कर्तव्य बुद्धी ही प्रत्येकासाठीच महत्वाची आहे. जेव्हा प्रत्येक जण जीवनाच्या केंद्रस्थानी भगवंतांना स्थापित करण्याचे परम कर्तव्य पार पाडेल, तर प्रेक्षक हो, जीवनात आनंदी होण्यासाठी